नासीन्नो सदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. औरंगजेबच्या राज्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मोगल सल्तनतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जनआंदोलनं सुरू व्हायला लागली. सरहद्दीवरचे पठाण कबिले, मथुराचे जाट शेतकरी, गरीब सतनामी आणि औरंगजेबाच्या सक्तीमुळे शिखांनी विद्रोह केला. हे सगळे विद्रोह एक समस्या तर होतीच, पण मोगल सल्तनतीला खरा धोका मराठ्यांच्या वाढत्या शक्तीमुळे होता. शहाजहांच्या युगामध्ये शहाजी भोसले नावाच्या सरदाराने डोकं वर काढलं होतं. पण मराठ्यांचा गौरव आणि मोगल सल्तनतीला संकट जर कोणी बनला तर तो होता त्याचा मुलगा शिवाजी, जो 1630 मध्ये जन्माला आला होता. शिवाजी 19 वर्षांचाच होता जेव्हा त्याने पश्चिम घाटींमध्ये राहणाऱ्यांना घेऊन एक असं जबरदस्त सैन्य तयार केलं जे त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकायला पण तयार होतं. अरे वाजवा रे वाजवा. राम राम. राम राम. नातवाचं लग्न आहे आज. इथूनच अक्षता टाकल्या झालं पोराच्या मस्तकावर. इथूनच? काय विवाह मंडपी जाणं कठीण झालंय काय? नाही, असं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला ह्या किल्ल्याचा किल्लेदार नेमलं होतं. असं असं. महाराजांच्या आज्ञेशिवाय आम्ही किल्ला सोडून नाही जाऊ शकत. परंतु मराठी राज्य तर इंग्रजी सन 1818 मध्ये खालसा करण्यात आलं होतं संपतराव. आता तर चाललंय 1883. 65 वर्षे होऊन गेली आहेत. कदाचित तुमच्यापर्यंत ही वार्ता पोचली नसावी. आम्ही कुणाच्या आज्ञेने किल्ला सोडून जायचं? आमच्या आधी आमचे वडील किल्लेदार होते. ज्या दिवसापासून ते किल्लेदार बनले त्या दिवसापासून कधीच किल्ला सोडून नाही गेलेत ते. इथेच ते स्वर्गवासी झाले आणि इथेच आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत. तेव्हापासून आम्ही इथे आहोत.
आता आमचा मुलगा आम्हाला चितेवर चढवणार आणि स्वतः किल्लेदार बनून इथे उभा राहील. बरं, तुम्ही काय म्हणत होता श्रीधर पंत? हा, खरं आहे तुमचं म्हणणं. मराठी राज्यसत्ता संपून गेली आहे. शिवाजी महाराजांना जाऊन 200 वर्ष लोटली आहेत. पण आज पण महाराज इथे आणि इथे विराजमान आहेत. तसं म्हणणं खरंय. महाराज निर्वतल्यानंतर बहुतेक 80-90 वर्षांनी मग एक कवी होऊन गेला, श्रीवल्लभ. तो पण महाराजांना मुळीच विसरला नाही म्हणे. म्हणून ठेवलंय त्याने, वाचवी दख्खन देशाची लाज, हाती घेता राज्याचा ताज. वाचवी दख्खन देशाची लाज, हाती घेता राज्याचा ताज. रचे गड दुर्गाचे जाळे, प्रजा ही खुशहालीत नांदे. सलील वरसे तू बनविला जी, हो जी 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 जी. सलील वरसे तू बनविला जी, हो जी 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 हो. जननीवर ठेवी जहाजाचा भार, म्हैस तो देतो प्रेमाधार. जोडुनी 12 मावळ एक, दाबिले समर्थ शत्रू अनेक. ऐसा नरनाथ शिवाजी जी, हो जी 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 जी. ऐसा नरनाथ शिवाजी जी, हो जी 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 हो. पण ज्योतिबा फुलेंनी दुसरंच म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा राजा पहिला, अलंकारांनी जीवन बहकला. दुष्टांसाठी महा तो दुष्ट, भल्यांचे पकडी हो पाय. हो वाचवी प्राण जनांचे तो, कधी ना घाबरे पदास तो. युद्धासाठी सदा तयार, प्रजेचे मिळवी प्रेम अपार. रयतेचे सुख त्याचे सुख, हा बनवी नवा कायदा. वागायासी सरळ साधा, भलाई परी नित्य करतो हा. हो मधुरतमती होती वाणी, वाहे हो झऱ्याचे पाणी. शिवाजी राजा कुलभूषण, जराही परी मिळती ना दूषण. शिवाजी राजा कुलभूषण, जराही परी मिळती ना दूषण. काय कथ ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जी 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 जी. काय कथ ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जी 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 जी. तुम्ही शिवाजीला म्हणूच कसे शकता शेतकऱ्यांचा राजा? ह्यासाठी की तो आम्हा शेतकरी कुणब्यांचा नेता होता. तरी तुम्हाला समजणं फार कठीण आहे ही गोष्ट श्रीधर पंत. असं दिसतंय आज महाराजांची पूर्ण कहाणीच तुम्हाला ऐकवावी लागेल. माझ्या नातवाच्या विवाहाच्या दिवशी महाराजांची कहाणी ऐकवायचं सौभाग्य मला मिळालंय. 17व्या शतकाच्या सुरुवातीला बघा, हा जो परिसर सगळा तुम्हाला दिसतोय, शिवाय त्याच्या पण पलीकडे 12 मावळचा प्रदेश आहे. एक नापिक होता. मृत्यूचा म्हणे त्याला शाप मिळाला होता. धरणी जशी वांज बनली होती. धरती हो स्वर्ण भंडार, परी ओसाड नयनाच्या पार न काही दिसता. भुकेच्या पुढे मान झुकता, अंधार जडतेचा डसता. दलित पीडित असहायता, मरण ना गवानाच चालता. देवा जगावत कैसे जगावे, समज न पावे जी 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 जी. देवा जगावत कैसे जगावे, समज न पावे जी 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 जी. अशा मावळ प्रदेशामध्ये शहाजी राजे भोसलेंनी शिवाजी राजांसोबत शिवाची माता जिजाबाई, शिवाय स्वतःचे विश्वासपात्र सेवक दादोजी कोंडदेवच्या साथीने पुण्यास पाठवलं. राजे, काय थकला? नाही हो,
शिवाजीराजे शहाजीराजांचे सुपुत्र आहेत राणीसाहेबा. इतक्या लवकर थोडेच थकणार ते. यांचे आबासाहेब घोड्यावर बसून तुफानासारखे पळायचे, शत्रू चकित होऊन जायचे. किती वेळा आबासाहेबांच्या कथा तुमच्याकडून ऐकायच्या पंत. कथाच फक्त बाकी राहिल्यात राजे. माहुलीची हार झाल्यावर शहाजी महाराज बिलकुल बदलले आहेत. आम्ही त्यांच्या उदासीचं पण कारण जाणलंय. मोगलांची हार मानून मग त्यांना निजामशाहीचा वारस अबोध बालक मुर्तुजाला मोगला सोपवावा लागला. निजामशाही पाहिली नाहीशी होताना त्यांनी. पण याचा अर्थ असा मुळीच पण नाही की सर्व तुम्ही विसरून रंगशाळांमध्ये रात्री घालवायच्या. दुसरं काय करणार बिचारे, इतक्या कडक अटी पण मानाव्या लागल्या. हो, त्या अटींचाच भार वाहत आहे आज. निजामशाहीची चाकरी सोडून पण त्यांना आदिलशहांची सेवा करावी लागली. त्यांच्या अधिकारामध्ये एक पण किल्ला नाही राहिला. आपल्या जागीरमध्ये राहण्यास मनाई, मोगलांच्या इलाक्याच्या जवळ राहण्यावर पाबंदी, जाऊन बंगळूरमध्ये बसावं लागलं. आदिलशहांसाठी पूर्ण कर्नाटक जिंकलं त्यांनी. ती पण कल्पित कथाच बनली. आता मासाहेबा, इथे म्हणजे एक शेत पण दिसत नाहीये का हो? हा इलाकाच फार दुर्दैवी आहे राजे. प्रथम म्हणजे महाराज साहेबांना लढायांमुळे इतकी फुरसत नाही मिळाली की स्वतःच्या जमिनीची देखभाल करायची. हे कळल्यानं देशपांडे आणि देशमुखांनी मनमानी सुरू केली. वर्षशिवाय मोगलांनी लूटमार केली. शेतकरी भिवून इथून पळाले. सुपीक धरणी जंगल बनली. आता इथे वाघ आणि लांडग्यांचं राज्य आहे. हे सर्व नाही चालणार दादूजी पंत. यासाठी महाराजांनी मला तुमच्या साथीला पाठवलं. मी फक्त प्रतिनिधीच नाही त्यांचा, आदिलशाहीचा सुभेदार पण आहे अजून. आणि शेतकऱ्यांचा पण कसे बोलवणार पंत? जर त्यांना सुरक्षा मिळाली मग सर्व जरूर आपोआप परत येतील इथे. अरे काय झालं? कोण आहेत हे लोक? आम्ही तुमची परजा बाळराज, तुमची रयत. लय वर्षांनी मालकाचा इथे प्रवेश होत आहे म्हणून मुजरा करायला आलो. राजे, महाराज साहेब तर इथं आलेच नाहीत. आम्ही बघा अनाथ झालोत. जागिरीमध्ये कुठला कायदा इथं नाहीच आहे. बस इथं जो बळी त्योच कानपिळी. महाराज साहेबांनी जागीर शिवाजीराजेंना सोपवली. आता ते स्वतः तुमची देखभाल करतील. मी त्यांचा प्रतिनिधी आहे. तुम्हा लोकांना तक्रारीला मुळीच वाव नाही मिळणार. आमासनी राणी सरकारच्या दर्शनाची संधी भेटेल. राजे, राणी साहेबांना विचारा, दर्शन देतील. मासाहेब, शेतकऱ्यांना दर्शन हवंय. काय सांगायचंय तुम्हाला? सांगावं, निर्भयतेने सांगा. राणी सरकार, आम्ही तुमची प्रामाणिक परजा आहे. आम्ही कर द्याया कवा पण नकार नाही दिला. जितका द्याया पाहिजे दिला. आमचं रक्षण करावं राणी सरकार. कुणाचं भय आहे तुम्हाला? येतात सरळ गावामध्ये घुसत्यात, तलवारी काढत असतात. जे काय मनात भरतं त्याच्या उचलून घेऊन ते जातात बघा. राहायला न घर न शेती, कष्ट कराया. शिवाय असं पण नाही की वर्षात नाही एक वेळा येणार की 2 वेळा. बस मनात आलं की घुसत्यात. कवा एक येणार कवा दुसरा येणार. तक्रार कुणापाशी करायची? बायकांचं जगणं लय अवघड झालं. कवा आबरू लुटली जाईल मुळीच भरोसा नाही. गावांच्या मागं गावं बेचिराख होत राहिली बघा. लोक जीवाच्या आकांताने पळत आहेत. कोण आहेत हे लोक जे असा जुलूम करीत आहेत? बोला, घाबरू नका. अहो, कोणाकोणाचं नाव सांगणार? जो बी घोडवाला आहे सरकार, गावामध्ये घुसत्यात. म्हणजे बघा तुमचं. म्या सांगतो ना बाळराजे, तुमचे देशमुख आणि देशपांडे लोक आहेत ते सौताला मालक समजतात.
तुम्हाला न्याय मिळेल. जागीरच्या कामामध्ये मुळीच दुर्लक्षपणा नाही होणार. तुम्ही निश्चिंत राहा सर्व. असं दिसतंय इथे पण मोगल फौजेने खूपच लूट माजवली आहे. किती लोक मारले गेलेत? पण त्यांच्या येण्यासाठी इथं थांबतं कोण की मोगल्यांनी त्यासनी माराया म्हणून आमची घरं लुटून नेत्यात, जनावरं देखील नेत्यात शिपाई. मग तुम्ही कुठे जाऊन लपता? या पहाडांमध्ये जितकं जमलं डोसक्यावर घेत पळतात सगळे. बाकी तोडून फोडून देतात, आग लावतात. तरी पहाडांवर पण शिपाई पकडू शकतात तुम्हाला. पहाड चढल्यानंतर आम्हाला कोणीच नाही पकडू शकत, ना मुघल ना आदिलशाही. राजे, या पहाडांना तुम्ही नाही जाणत. माणसं चढताना मारामारी, घोडेस्वार काय चढतील? खरं आहे. शिवाय आमासनी सर्व पायवाटा माहीत बी आहेत. गुवा पण आहेत वर बघा. मग पियाला पाणी पण आहे. हे पहाड नीट आपण बघायला हवेत. चला बघू, आम्हाला आपले पहाड दाखवा. हा हा चला ना. हा चला 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 ना. पूर्ण साफ झालेत लांडगे आता दादोजी. आता तर शेतकऱ्यांनी पण परत यायला पाहिजे. राजे, पण लांडग्यांपेक्षा जास्त भीती आहे त्यांना तुमच्या देशमुखांची. आज कोणाला पकडून आणलंय तुम्ही? आताच मी दाखवतो. दादोजी, याचा फैसला पण तुम्हीच करा ना. नाही, जागीर महाराज साहेबांनी तुम्हाला सोपवली आहे. यासाठी आता फैसले तुम्हालाच घ्यावे लागतील. आणा समोर. शिवाजी राजांसमोर वाकून मुजरा कर. का हो करू? हे माझे स्वामी आहेत काय? यांचा दर्जा माझ्यापेक्षा मोठा आहे काय? हे पण माझ्यासारखे वतनदार आहेत. कोण आहेत हे? भोरचे देशमुख, कृष्णाचे नायक बांधल. भोरमध्ये स्वतःची मनमानी करतात. आपल्याला कराचा एक पैसा नाही देत. वर स्वतःच्या नावाचे मोठे कर शेतकऱ्यांवर पण लादले. तुम्ही यांना हे सर्व पूर्वी बोललात दादोजी? अनेक वेळा. तरी हे मानायला मुळीच तयार नाही. ठीक ठीक आहे, आम्ही यांना एक अजून पण संधी देणार. तू कोण पण माझ्यावर हुकूम चालवणारा? शहाजी भोसले असावेत खूप मोठे सरदार निजामशाही आणि आदिलशाही मध्ये, पण इथे आम्ही त्यांना मुळीच नाही मानत. खूपच मामुली पाटील ते, ज्यांच्या पूर्वजांनी 10 गावची पाटीलकी नुसती केली. आणि मी इथला देशमुख. इथे आमचं राज्य आहे. आमचा कर देऊन टाक आणि आमच्या कायद्याचं पालन केलंस, माफी दिली जाईल तुला. याच्या इलाक्यामध्ये रयतेनं थोड्या दिवसांपूर्वी याच्या विरुद्ध तक्रार केली होती. मग मी त्यांना संदेश पाठवला, पण उत्तर म्हणून यांना आपल्या घोड्यांना लंगडं केलं, शिवाय शेपट्या कापल्या. याला बोलवून मी खूप समजावलं, तरी हा मुळीच मानायला तयार नाही. म्हणून तुम्ही त्याला उचित दंड द्या. ठीक आहे, जा घेऊन याला. दिवस मावळण्यापूर्वी याचे हात पाय टाका कापून. तुला या सर्व जुलमाची किंमत चुकवावी लागेल. हे सर्व एक कांड आहे. तू आमची जमीन, आमचं वतन हडप करू पाहतोस, हडप करू पाहतोस, हडप करू पाहतोस. हे मी चांगलं नाही केलं दादोजी. परत बोला. नाही, बिलकुल उचित दंड दिलाय. अशा हट्टी सरदारांना उदाहरण देणं खूप जरुरी आहे. तरी अशा तऱ्हेने काय वतनदार सुधारतील? जर कर वसूलदार सुधारतील तर देशमुख पण सुधारतील नक्की. मग कराच्या बाबतीत काय विचार आहे तुमचा? पहिल्या वर्षी 1 पै बिघा, दुसऱ्या वर्षी 1 पैसा, तिसऱ्या वर्षी अर्धा आणा, चौथ्या वर्षी 1 आणा, 5व्या वर्षी 4 आणे आणि 6व्या वर्षी 8 आणे बिघा. 7व्या वर्षी कर होईल 1 रुपया. मग 8व्या वर्षातनं कर वसुलीची पद्धत तीच होईल जी दक्षिणेसाठी मालिक अंबरनं स्वीकारली होती. ह्या प्रकाराने कर वाढवायचा तर, कारण शेतकऱ्यांवर गैरवाजवी भार न पडावा. बिलकुल खरं आहे. राजे, जर तुमचे शेतकरी खुश आहेत तर जागीर सुरक्षित आहे, हे समजा तुम्ही. परमेश्वरा. राजे, आज हे काय इप्सित आहे बुवा की या म्हाताऱ्या देहाला इतक्या उंचावर घेऊन आलात? रोहिडेश्वराच्या मंदिरातनं उगवत्या सूर्याचं दर्शन करवायला पंत, दुसरं काय? पण या साथीदारांच्या सोबत? राजे, तुमचा मनसुबा काय आहे? पंत, आम्ही तुम्हाला साक्षी मानत ईश्वरासमोर स्वराज्य स्थापनेचा संकल्प करणार. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा. शिवबा, मी पाहिली तुझ्या पित्याच्या डोळ्यातली ती चमक.
निजामशाहीमध्ये त्यांच्यातली बादशाही धमक जी एक दिवस पूर्ण लुप्त झाली आणि आता राहिली आहे ती त्यांच्या डोळ्यात निष्प्रभ झालेली चमक. जर तू त्यांच्या दुर्भाग्याचा भागीदार बनलास तर राजे, तू विद्रोह करतोस पोरा, जरा विचार कर. मी विचार केलाय, तुम्ही बस अनुमती द्यावी. कामना करा की मी माझं लक्ष पूर्ण करू शकावं. तथास्तु. गरुडाचे पंख कापणारे आम्ही कोण? तथास्तु. हर हर महादेव. आपण स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली खरी. आम्ही ते विसरलो नाहीये राज. आमच्या काळजावर कोरली गेली आहे ती शपथ. स्वराज्य धरणीवर साकार व्हायला पाहिजे येसाजी. आमच्या आणि तुमच्या काळजावर कोरून काय होणार आहे? मग चला, आपण धरणी का भिस्कारायची? त्यात काय मोठं? स्वराज्य काय खायचं लाडू आहे का र? राजाने सांगितलं ना की आपल्याला जमीन पाहिजे. का वर आज? खरंय बाजी, आपल्यापाशी जागीर तशी आहे, पण तिच्यावर हक्क आदिलशहाचा आहे. हे स्वराज्य नाहीये. काय सांगितलं ना? आता बोल बघू. बाजी धरणीसाठी लढाई लढावी लागते आणि लढाईसाठी फौज पाहिजे. फौज आपल्यापाशी हाय कुठं? राज, मावळ परिसरातले समदे गाव तुम्हाला मानतात बघा. त्या समद्यांची आपण फौज नाही का तयार करू शकणार? हे शेतकरी काय लढणार? का म्हणून नाही लढणार? जेव्हा गरज भासेल तेव्हा हातामध्ये तलवार उचलतील आणि नाही तेव्हा नांगर चालव. वा राज, कसं झाक बोललात. शेतकरी फौजी बनल. मग बघा, शेतकऱ्याला तीर आणि तलवार चालवायची तालीम द्यावी लागेल. हो, एकदम रास्त बोललात. आणि तुमच्यासारख्या तरबेज गड्यांनी हे पण करायचं. पण करायचं कुठं? पाडांवर, जंगलांमध्ये, जिथं लढतील तिथं करू. नाही नाही बाजी, आपल्याला ज्या कामासाठी स्वतःची एक सुरक्षित जागा पाहिजे असा आपला स्वतःचा किल्ला. किल्ला म्हणणं योग्य आहे, पण कुठला किल्ला? मी म्हणेन तो तोरणा किल्ला. तोरणा किल्ला? पण राजा, आपल्यापाशी इतकं शिपाई नाही आहेत. आपण अचानक हमला बोलायचा उलट्या बाजूने. दुसऱ्या बाजूस कोणी शिपाई पण कुठे? अहो, काय झाक बोलला सा राज. स्वराज्याचा पहिला किल्ला. जय भवानी. जय भवानी. असाच विजय मिळवा. आयुष्यमान भव. हे सर्व माता भवानीची कृपा आणि तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. इतका विनम्र नको बनूस. स्वतःचं साहस आणि कुशागर बुद्धीने तू आमचं स्वप्न साकार केलं आहेस. दादोजी पंतांची कडक तालीम तू सार्थक करून दाखवलीस. तरी पंत आमच्या विजयामुळे खुश नाही दिसत. जेव्हापासून आम्ही तोरणा जिंकल्याची खबर दिली आहे, बिलकुल हसले नाहीत की स्मितही नाही केलंय. तुम्ही जो धोका पत्करला आहे, विचार करून त्याचा माझ्या खुशीवर ढग भीतीचे दाटले आहेत. आतापर्यंत आपण
देशमुखांना वठणीवर आणलं. पुढे मग दुसऱ्या अधिकाऱ्यांवर सक्ती पण केली. प्रतिनिधी या नात्यानं हे माझं कर्तव्य होतं. पण जहागिरीच्या चौकटीच्या मध्येच जर केव्हा चौकटीचं जावं लागलं बाहेर, तेव्हा आपण आदिलशाहीचं भलं करण्याचा बहाणा बनवला. महाराज साहेबांनी मला सुभेदार म्हणून नेमलं. यासाठी एका हद्दीत राहतच मला हा बंदोबस्त शक्य झाला. पण गड आणि सैन्य सुभेदाराच्या अधिकारात नाहीये. तो शिरवळच्या अमीनचा अधिकार आहे. तो सरळ विजापूरच्या दरबारात जाऊन बसेल. तो चूप नाही राहणार. पंत, तुम्ही विजापूरच्या सुलतानाला व्यर्थच महत्व देत आहात. तो बिचारा तिथे, आपण इथे, मध्ये बऱ्याच कोसाचं पण अंतर. तसं कुणाला पण काय कळतंय कुठे काय होत आहे. जेव्हा बनवलेले सल्तनतीचे किल्ले हिसकावले जातात राजे, तेव्हा बातमी मुळीचही लपून नाही राहत. तुम्ही थोडा असा का हो नाही विचार करत की मुळात त्या इलाक्यातल्या किल्ल्यांवर बरीच वर्ष कुणी ध्यान नाही दिलंय. आम्ही सुलतानास पण लिहिणार की सुलतानी फार किमती मिळकत आम्ही झाडून पुसून साफ करीत आहोत. उलट पक्षी किल्ला राहायला आणि पहाऱ्यासाठी पण नीट बनवीत आम्ही सुलतानांचीच सेवा करणार. हा तर्क थोड्या दिवसांसाठी चालणार खरा, पण केव्हापर्यंत हा मामला दाबला जाईल असा. शिवाय मग होऊ शकतं महाराज साहेबांवर या मामल्याची झळ जाईल. आम्ही जाऊन महाराजांना पण सावधान करणार. महाराज साहेब स्वतःची काळजी स्वतःच घेऊ शकतात. म्हणजे महाराज सहज सांगतील की मी माझी पत्नी आणि मुलाचा पण त्याग केला आहे. तोरणावर कोणाच्या परवानगीनं हल्ला केला? काय तू नाही जाणत बेंगलोरमध्ये चारी बाजूंना शत्रूंनी घेरलंय मी? अफजल खान तर वाट संधीची बघत जाणून बुजून असं नाही केलंय आबासाहेब. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत संघर्षापासून नेहमी मागं राहायचं. कदाचित आम्हाला ही बाब समजू नाही शकली, किंवा समजू पण शकली तरी पण त्याच्यावर अंमल नाही केला. आम्हाला वाटलं होतं तुम्ही तर खुश व्हाल की माहुलीत हार झाल्यावर एका किल्ल्यावर प्रथमच भोसले वंशाला कब्जा काय मिळाला. आपण अशा स्थितीमध्ये आहोत की विद्रोह करता येईल? तुमची पण इच्छाच दिसते की आपण नेहमी आदिलशाही, निजामशाही किंवा मोगलांच्या अधीन राहायचं. तुझ्या मासाहेब आपण अशाच तऱ्हेनं बोलत असतात. खूप जिद्दी आहेत त्या, खूप महत्वाकांक्षी आहेत. म्हणून आमच्या संबंधांमध्ये बऱ्याच प्रमाणात तणावपणा आहेत. का म्हणून आहेत हे आम्ही नाही जाणत, किंवा कदाचित जाणत पण असून समजत नसेल आम्हाला. एक युग होऊन गेलं राजे, जेव्हा जाधव आणि भोसले वंशामध्ये दोन्ही कुळांच्या मध्ये विनाकारण खूप जुंपली होती. तलवारी चालल्या, रक्त वाहिलं. तुझ्या मासाहेबांचा एक भाऊ गेला त्यात, आमचा पण एक भाऊ मारला गेला. तेव्हापासनं आमच्यामध्ये एक गाठशी पडली आहे. काय यासाठीच तुम्ही आम्हाला त्यागलंय आबासाहेब? आमच्याजवळ दुसरा रस्ता नव्हता. तुम्ही नाही जाणत राजे की आमच्यावर काय काय प्रसंग आलेत. आम्ही ऐकलंय तसं. काय ऐकलं तुम्ही? हेच ना की माहुलीच्या लढाईमध्ये आम्ही हत्यारं खाली टाकली, आमचा पराभव झाला, हे तुम्ही ऐकलंय? की लहानग्या निजामशहाला ज्यांच्या सुरक्षेची आम्ही शपथ घेतली होती आम्ही मोगला सुपूर्द केला? किंवा हे पण ऐकलंय की कशा परिस्थितीमध्ये, कशा विरोधांविरुद्ध आम्ही लढा दिलाय? आणि हे तुम्ही ऐकलंय की मोगलांनी आमच्या परिवाराला 2 वेळा बंदी बनवलं, आणि परिवाराला सोडवण्यासाठी आम्ही अनेक मोगल चौक्यांवर आक्रमणं केली, की आमच्या परिवारास आश्रय देण्यासाठी कोणीच तयार नव्हता, की आमचे जवळचे नातेवाईक पण आमच्यापासून दूर निघून गेले? ऐकलंय तुम्ही हे कधी? मला माफ करा आबासाहेब, मी तुमच्या शानच्या विरुद्ध. अरे आमच्या शानमध्ये काय फरक पडणार आहे? तू काही म्हटलंस तरी सुद्धा भाग्याने पूर्वीच ते काम केलेलं आहे. नियतीनं आमच्यावर खूप अन्याय केले. क्षमा करा आबासाहेब, भाग्य आणि नियतीला दोष देणं दुर्बलांची नीती आहे.
तुमच्या नसांमध्ये तरुण रक्त वाहते राजे. अंगणातनं निघत मैदानामध्ये उतरण्यासाठी तुम्ही उतावीळ आहात. पराजयाचं काळं स्वरूप तुम्ही केव्हाच नाही पाहिलंय. जरा आमच्याकडे वर बघा. दक्षिणेचे सामर्थ्यवान योद्धा, एका राजाच्या गादीचे स्वामी. हवं त्याला बसवायचं, हवं त्याला उठवायचं. आणि आज आमचं काय हो आहे? ते यासाठी की तुम्ही दुसऱ्यांना गादीवर बसून संतुष्ट होऊन गेलात. गादी खेचून तुमची बसायची इच्छा नाही झाली. अरे इच्छा असून काय होतं, स्थिती पण अनुकूल असली पाहिजे स्थिती ना? माणसाला बदलता पण येते. खरंय. तेव्हाच तू स्वप्न बघायचं धारिष्ट पण करतोस. शिवाय स्वप्न पण योग्य वेळेवर बघतोयस. आबासाहेब, असं स्वप्न तुम्ही का हो पाहिलं नाही? कदाचित परिस्थितीनं आमच्या स्वप्नांना मर्यादित केलं असेल राजे. पण एक मात्र नेहमीच लक्षात ठेवायचं की विजयाची केव्हाच तुझ्यावर नशा चढू नये आणि पराजयानं अंधार बनून तुझी दृष्टी हिसकावू नये. आम्हाला आता या चरणांचं दर्शन केव्हा होणार? जेव्हा नियतीची इच्छा असेल. राजे, आज स्वतः बघताय सगळं. चांगलं आहे, चांगलं आहे. यावं दादोजी पंत, यावं. ठीक आहे. विराजमान व्हावं. हे मोरोपंत आम्हाला सांगतायत. सांगा ना मोरोपंत, तुम्ही पेशवे आहात. मी सांगितलं यांना की पंतांनी कराचा जो बंदोबस्त केलाय त्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण होत आहेत. कसल्या? एक म्हणजे हे की बंदोबस्त 7 वर्षांनी मग फळ देणार. तोपर्यंत आपल्याला जे मिळणार आहे ते न मिळाल्यासारखंच असेल. मग स्वराज्याचा खर्च कसा चालेल, जो दिवसेंदिवस वाढत चाललाय? राजे, मोरोपंत उचित सांगतायत. उत्पन्नाचं साधन पक्क व्हायलाच पाहिजे. कराचा बंदोबस्त आपण पुन्हा पाहिलं पाहिजे. नाही दादोजी पंत, आपण सांगण्याने की स्वराज्य आलंय मुळीच नाही होत काही. स्वराज्य डोळ्यांना दिसलं पाहिजे. आपण कर नाही पण वाढवायचा. राजे, राजकीय रोजच्या आपल्या गरजा आपण पुऱ्या कशा करणार, जेव्हा तसं आजचं काम इतकं अधिक नाहीये? आपण शत्रूच्या राज्यावर धावा बोलून धन जमा करायचं. आपण गरीबाला नाही पकडायचं. हा, व्यापारी महाजन लोक आणि मोठे पैसेवाल्यांकडनं निश्चित रक्कम घ्यायची. हा पण एक बंदोबस्त होईल. तुम्ही हसता आहात. मी खूप प्रसन्न आहे राजे. आता तुम्ही दूरचं बघायला शिकलात हो. आता मी संतुष्टपणे मृत्यूला सामोरं जाऊ शकतो. अरे दादोजी पंत, हे तुम्ही काय सांगता आहात? आम्ही तुम्हाला जाऊ नाही देणार. अहो, अजून खूप कामं बाकी आहेत. बऱ्याच जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत तुम्हाला. पण तुम्ही असा मध्येच डाव सोडून कसे जाऊ शकता? निसर्गाचा नियम आहे शिवबा. मी कुठवर तुला साथ देणार आहे? माता जगदंबेला कदाचित हेच मंजूर आहे की मी तुला पायऱ्या वर चढताना बघायचे. तू शिखरावर पोचण्यापूर्वी कदाचित माझे प्राणपाखरू उडून जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल श्रीधर पंत की मी पण कसला हट्टी आहे आणि मनात म्हणत असाल की अक्कल काम नाही करत यासाठी एकटाच ह्या गडावर आयुष्य घालवित आहे. पण श्रीधर पंत, आम्हाला वाटत पण नाहीये की ह्या गडावरनं खाली उतरावं. शेवटी गड हेच मराठी राज्याचा गौरव आहेत. खरं बोललात. महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये साफ साफ लिहिलंय की शेताच्या देखरेखीसाठी जसं मचाण, राज्याच्या देखरेखीसाठी तसेच गड आणि किल्ले. महाराजांनी सर्वप्रथम तोरणागड जिंकला. मग नंतर पुण्याच्या पूर्वेत्तर स्थित रायगड पण फत्ते केला. आणि अशा तऱ्हेने दक्षिण आणि पश्चिमेमध्ये आपलं शासन मजबूत केलं. दादोजी कोंडदेव सन 1647 इसवीमध्ये स्वर्गवासी बनले. आदिलशहा तर ह्याचीच वाट बघत होता. इकडे दादोजींनी डोळे मिटले आणि तिथे आदिलशहाने शहाजी महाराजांना बंदी बनवलं. खूप जुनी बाब आहे. सन 1647ची आणि आता चाललं आहे सन 1883. 2.5 शतकं जुनी. जुनी? कसली जुनी? आम्हाला तर वाटतंय की ही कथा कालची आहे, जास्तीत जास्त परवाची. आजा स्वर्गवासी होता राजा दुःखी झाले, तुटली जशी स्वप्ने सगळी
परी हिम्मत जरा ना हरली. आग हो ऐसी ती न्यारी जी 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 जी. आग हो ऐसी ती न्यारी जी 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 जी. जाणत्या राजा संग प्रजा परीती साथ येत होती. नाही ती उपकार विसरली, राजानी जीवन घडी बसवली. लहर मनामध्ये उठे अपार, सोडूनी नांगर उचलली तलवार. बनवी शेतकऱ्या शिपाई जी 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 जी. बनवी शेतकऱ्या शिपाई जी 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 जी. आग होतीच ती होणारी जी 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 जी. आग होतीच ती होणारी जी 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 जी. आम्ही आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न केला आई साहेबा. बुराणपूरच्या मोगल सुभेदाराच्या मार्फत बादशाह शहाजहान सुद्धा संदेश पाठवलाय की त्यांनी महाराज साहेबांना मुक्त करावं. मी उलट सेवा करण्यास तयार आहे त्यांची. एका चाकरात सोडवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचं चाकर होणं मंजूर केलंय राजे. कुठलं उत्तर पण आलं आई साहेबा, खूप स्वच्छ आणि सरळ उत्तर पण. बादशहांनी लिहिलंय की म्हणे त्यांना या मामल्यामध्ये दखलंदाजी नाही करायचे. मग आता आबासाहेबांना जिंजीच्या कैदखान्यातनं बिजापूरला हातात बेड्या अशा स्थितीत गेले घेऊन. ज्यांनी कन्नड भागामध्ये त्यांची सत्ता मजबूत केली होती त्यांचं ऋण चांगलंच फेडलंय त्या आदिलशहाने. राजनीती सत्तेच्या पायाचं चुंबन घेते आणि चाकरी बजावणाऱ्यांना फक्त लाथ मारते हे तुमचे आबासाहेब चांगल्या तऱ्हेने जाणतात, पण समजण्यास नकार देत असतात. काय करायचं आम्ही? तुम्ही का नाही समजावलं? हेच होतं समजवायचं त्यांना, पण त्याचं हे फळ मिळालं की 7 वर्षांपासून ना त्यांना तुमची आठवण आली ना आमची. हे मानित बसलेत की जिजाऊ सुद्धा काय पाहिजे, 2 वेळची पोटभर थाळी आणि फार किमती साड्या. तुकाबाईंचं काय झालं नंतर? आमचा प्रश्न विसरून जातो शिवबा. तुकाबाई पण तुझी माता आहे. तिचं काय झालं तुम्हाला माहिती असावंच. भावनेच्या आवेगामध्ये न जाणं तोंडातनं काय निघालं. आबासाहेबांनी तुमचा त्याग केला, तुम्ही कधीच तक्रार नाही केली. पण काय आम्ही नाही जाणत की त्यांचा दुसरा विवाह तुमच्या हृदयामध्ये शुळासारखा टोचत राहिलाय? तुमची इच्छा नसेल तर आम्ही बोलणार नाही कधीच. आमची दुसरी माता बंगळूरमध्ये सुरक्षित आहे. मग तुमचा भाऊ? संभाजी दादाराजे पण सुरक्षित आहे. विचार काय आता? चढाईचा. आदिलशहाला फक्त चढाईचीच भाषा समजत असेल तर मग आता असंच करायचं. शिवाय शहाजहानने पण आमच्यासाठी काही नाही केलं तर मग त्याचं हेच कारण असावं. त्याने म्हटलं असावं, मला काय मिळणार आहे दक्षिणेतील आंधळ्या खात्यामध्ये शिवाजीला मदत केल्याने. अर्थ मग पण असा की शहाजहाच्या नजरेमध्ये आदिलशहाच्या तुलनेमध्ये आमची ताकद मुळीच काही नाहीये. मग बघू दे त्यालाही. बस आम्ही चढाई करणार आता. शिवाजी भोसलेचा झेंडा 12 मावळवर फडकणार हे नक्की आता. पहिली चढाई पुरंदरवर. पुरंदर. पुरंदर? 1 कोस उंच असलेल्या पुरंदर किल्ल्यासाठी लढाई करणार तुम्ही? राजे शुद्धीमध्ये बोलतात? आई साहेबा, आम्ही म्हटलंय चढाई करणार, लढाई नाही. जिथे लढाई संभव नाही तिथे चढाई करून काम साधायचं. मग काय हरकत आहे? अहमदनगरच्या निजामशहाने एका मराठी ब्राह्मणाला तिथला किल्लेदार नियुक्त केला होता, निलोजी नीलकंठ. निलोजी आणि त्यांचा धाकला भाऊ शंकरराजे यांच्यामध्ये काही थोडा तणाव आहे अशी वार्ता आमच्या कानावर आली आहे. विचार असा आहे की त्यांच्या आपापसातल्या तंट्याचा लाभ आपण उचलायचा. आम्ही निलोजीला संदेश पण पाठवलाय. शंकराजी, शिवाजीने काय लिहिलंय? त्याच्या वडिलांना आदिलशहाने बंदी बनवलं नियोजी दादा. ह्यासाठी शिवाजीला आपल्याजवळ पाहिजे आसरा. पुढे लिहित आहे, नियोजी नीलकंठ निराश नाही करणार. चांगलंच होतंय. शहाजी असा पण आज आदिलशहा उद्या निजामशहाच्या पाया पडून अवसरवादाचं राजकारण खेळायचा. खूप चांगली शिक्षा मिळाली त्याला.
शिवाजीला लिहून पाठव की म्हणावं आम्हाला येऊन भेट. आणि तू जातीने स्वतः गडाच्या खाली भेट जाऊन मग म्हणावं आम्ही त्याला अभय दिलंय. शंकराजी, तुम्ही आम्हाला अपेक्षा नव्हती की आमच्या स्वागतासाठी आपण गडावरनं उतरायचे एवढे कष्ट घ्या. आम्ही आपले ऋणी आहोत. आदिलशहाने शहाजी राजांची जी दुर्वस्था केली त्याविषयी ऐकून मला आणि निलोजी दादाला खूप वाईट वाटले. खरं तर बिजापूरची सल्तनत भरवशाच्या योग्य नाहीच आहे. शहाजी राजांनी अहमदनगरचा आसरा सोडून नको होतं जायला. तुम्ही हे चांगलं केलं की आमच्या जवळ अभय मागितलं आहे. शंकराजी, जरा विचार करा. मावळच्या इलाक्यामध्ये मावळ्यांचीच शुद्ध सत्ता का राहू नये? आपण गड जिंकणार हरणार म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेसाठी नाही, पण इथे किंवा पूर्ण दक्षिणेमध्ये एकच सत्ता आपण इथे मजबूत ठेवता यावी. हे काम मोगलांचं पण नाही. बरं, आता निजामशाही पण संपून गेली. बिजापूरची आदिलशाही पण फार वाईट वागायला लागली. म्हणून आम्हाला धडा शिकवायचा आहे त्याला. हे मुळीच सोपं काम नाहीये. तुम्ही आम्हाला मदत का नाही करत? मी नाही, हे कसं होऊ शकतं? बरं, शिवाय निलोजी दादा तुमच्या नीतींवर सहमत नाही होणार. ह्याचसाठी सर्वप्रथम आम्ही तुमच्या समोर मन मोकळं केलं आमचं. निलोजी फक्त स्वतःच्या सुखचैनीमध्ये मस्त आहे. तो फक्त याच बाबीवर खुश आहे की पुरंदरचा किल्लेदार बनलाय म्हणून लाभ उचलायचा त्याचा. तो दुसऱ्या मातीचा बनलाय फार. त्याच्यामध्ये मुळात ते तेज नाहीये, शिवाय साहस नाहीये जे तुमच्यामध्ये आहे. जरा विचार करा. तुम्ही आमच्या राज्याचे किल्लेदार बना. पुरंदरचा सर्व कारभार मावळ्यांच्या वतीने चालवा. पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? स्वराज्याच्या नावावर तुम्हाला वचन देते. यावेळेस दुसरं काय सांगणार? शंकराजी, अशी सुसंधी पुन्हा नाही मिळणार. तुम्ही आम्हा सहयोग द्या. आमच्या यज्ञामध्ये सामील व्हा. उद्या सूर्योदयापूर्वी तुम्ही पुरंदर गडाचे किल्लेदार व्हाल. बरं आहे का? कोण रे तू? आम्ही राजा शिवाजी. आमच्याकडून आश्रय मागतोस आणि स्वतःला राजा म्हणतोस? वाद नको. अर्ध्या रात्रीची वेळ आहे. बेकार समय गमावू नकोस. हा विश्वासघात आहे. आम्ही ह्याला सोबत आता बंदी बनवून नेणार. आजपासून तुम्ही आमचे किल्लेदार आहात. आमच्या पुरंदरचं रक्षण करा तुम्ही. चालोट. काय पेशवा मोरोपंत, केव्हापासून राजकारणाचे सगळे फैसले शिवबावर सोडलेत आम्ही. हो आई साहेबा, पण चंद्रराव मोरेंची फरियाद आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकावे. शिवाजी राजांनी पण ह्याला मान्यता दिली आहे. काय हे तुमचे बंदी नाहीयेत? आहे. दुसऱ्या वेळेस बंड केलंय. आई साहेबा, मला न्याय पाहिजे. न्याय. शिवाजी राजांचा न्याय जगप्रसिद्ध आहे. शिवाजीचा न्याय यापेक्षा चांगलं तर ठग डाकूंचा न्याय. तोंड सांभाळून बोल रे तू. नाही, याला सांगू द्यावं मोरोपंत. तुमच्या मुलाने बहादुरी आणि युद्ध कुशलतेच्या बळावर कुठलं युद्ध जिंकलंय? आव्हानाशिवाय धावा बोलतो हा. पावणाच्या वेशामध्ये घरामध्ये घुसणार, मग घरवाल्यांची हत्या करणार, कट कपटाने हल्ले करणार, भावाला भावाच्या विरुद्ध, चाकरांना पण मालकाच्या विरुद्ध उकसवतो हा. जर शिवाजी राजे इतके वाईट आहेत
तर त्यांच्या मातेकडनं काय न्याय मिळणार तुम्हाला? माझा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे आईसाहेब. तुमचं कुळ उच्च आहे. जाधव वंशाविषयी काय सांगायचं. आमच्या मोरे वंशासारखेच जाधव पण उच्च जातीचे मराठे आहेत. मग शिवाजी? क्षमा करा आईसाहेबा, हा तर नवा श्रीमंत आहे. याला बस संधीचा फायदा उचलणं कळतं. अशा क्षुल्लक माणसावर कोण भरोसा करणार. तुमची कमजोरी ही आहे की तुमचा तोंडावर ताबा नाहीये. मी खोटं नाही बोलत. मोरे वंश सदा सत्यवादी राहिलाय. मी कोकणचा राजा मूळचा, स्वतःला राजा नाही घोषित केलाय. पण आदिलशहांची मला मान्यता आहे. मी काय कुठल्या तथाकथित राजासमोर शिर झुकवायचं. आम्ही मूळ जावळीचे सामंत खरे, सर्व किल्ले तिथले आमचे आहेत. मी का नको बोलू. खरंय खरंय, बोला हो, जरूर बोला तुम्ही. अजून पण बरंच खूप ऐकायचंय तुमच्याकडनं. मग सांगा, तुम्ही गुंजल मावलची देशमुखी हडपण्याचा प्रयत्न का हो केला? बलात्कारी कुलकर्णी रंगोत्रिमल वाकडेस तुम्ही आश्रय का हो दिला? वीरवाडीच्या पाटलांची तुम्ही कमाई का हो म्हणून दाबली? चिखलीचे रामजी पाटील आणि त्यांच्या मुलाचा वध का म्हणून केला? बोला हो, आता का बोलती बंद? पण तुमची उत्तर हवंय. तुला का उत्तर देऊ? केवळ आदिलशाह मला जाब विचारू शकतात. यासाठी की आदिलशहाने तुम्हाला रयतेला लुटण्याची उघड सूट दिलेली आहे ना. आईसाहेबा, याच्या विरुद्ध मला अनेक तक्रारी मिळाल्या, म्हणून मी याला लेखी चेतावणी पाठवली. याने मला फार उद्धट उत्तर पाठवलं, शिवाय लढाईसाठी आव्हान दिलं. आम्ही जावळीवर हल्ला चढवला तेव्हा हा रायरी किल्ल्यामध्ये जाऊन लपला. लढाईमध्ये याचा भाऊ हनुमंतराव मारला गेला. मग आम्ही रायरीवर पण ताबा मिळवला. विश्वासघाताने भावाला पण धोक्याने मारलाय. खामोश. तुम्हाला तुमची बाजू सांगायची पूर्ण संधी मिळून चुकली आहे. आई साहेबा, पराजय केल्यावर पण आम्ही याला चांगली वागणूक दिली. हा स्वराज्यामध्ये सामील होतो म्हटल्यावर जावळी परत करणार पण सांगितलं. वरून तर ह्याने स्वीकार केला आणि आतल्या आत आमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं. आमची तक्रार केली आदिलशहाच्या दरबारामध्ये. मोरोपंत, आईसाहेबांचा खलिता वाचून दाखवा. हा खलिता नकली आहे. तुमच्या मुलाने धमकी देत आमच्या कारकुनास लिहायला लावलंय. पण याच्यावर तर तुमची मोहर आहे. मोहर चोरण्यामध्ये किती समय लागणार. जी माणसं धोक्याने जावळी घेतात, अहो त्यांच्यासाठी मोहर काय. आई साहेबा, याला आणि याच्या मुलांना पण देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये बेडीबंद केलाय. हे देशद्रोही आहेत. न्यायात जो दंड आहे तोच दे तू. अशा अपराध्याला एकच दंड आहे, देहांताचा दंड. मोरोपंत, ह्याचं आणि याच्या मुलांची पण शिरकलम करायची. हा आमचा हुकूम आहे. आज दर्शन करावंसं वाटत नाहीये. राजे, इथेच दीपमाळेजवळ बसायचं का? तुमच्या सांगण्यावरून आपण इथे आलो. तुमची इच्छा नसेल तर दर्शन केल्याशिवायच जाऊ निघून. काय बघता आहात तुम्ही? मंदिराचा कळस. असं म्हणतात मंदिराच्या कळसाचं दर्शन घेण्याने पण पुण्य मिळत असतं. परवा चंद्रराव मोरेंची फरियाद आम्ही ऐकली होती. मोरे खानदानी मराठा होते, तरी पण तुम्ही त्याला देहांताचा दंड दिला. जर तुम्ही स्वजनांशी सुद्धा असा व्यवहार केला तर लोक काय म्हणतील? आई साहेबा, आम्हाला नवीन बीज पेरायचे आहेत आणि पेरणी करण्यापूर्वी जंगली गवत उपटून फेकावं लागेल. हे लोक भ्रष्ट आहेत. यांना स्वार्थी विलासी राजकारणाचं व्यसन लागलंय. अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही राज्याची स्थापना कशी करू शकणार? उलट हेच लोक आम्हाला त्यांच्या सोबत चिखलामध्ये खेचून नेतील. राजे, तुम्ही आता मोठे झाला आहात. या गोष्टीची आम्हाला खुशी पण आहे आणि दुःख पण. चला बघू, भवानी मातेचं दर्शन करूया. स्वप्न डोळ्यातील एकच गे, पहावे मोठे होता गे. तुला अर्पण तुझे माते, माझे आर्जवै तुके गे. तुला अर्पण तुझे माते, मा
तुके गे मिटविले अधर्म तू किती गे सदा ऐकतो आम्ही गे तेच सामर्थ्य दाखव तू माझे आर्जवी तुके गे तेच सामर्थ्य दाखव तू माझे आर्जवी तुके गे पूर्ण मोघल सल्तनतीमध्ये चारी बाजूला पुनरुत्थानाची भावना पसरत होती, पण जी धर्म शिवाय वर्णाची पण मिश्रण होती. त्या जमान्यातील पण देशप्रेम आजच्या धर्मनिरपेक्ष देशप्रेमापेक्षा निश्चितच फार वेगळं होतं. मग त्यावर सामंतवादी, मूळ रहिवासी शिवाय धार्मिक भावनेचा रंग चढला होता. शिवाजी पण एका खास धार्मिक देशप्रेमाच्या जागृतीचे प्रतिनिधीच होते. आर्थिक बिघाड आणि जनतेच्या बर्बादीने जमीन आधीच तयार केली होती, जिला भिजवली आणि पालनपोषण केलं तुकाराम आणि रामदासांसारख्या संत कवी लोकांनी, आणि ज्यातनं पीक तयार केलं शिवाजीने. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून जागून राहिले होते जे प्राण बनून करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.